जिंदाबाद 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 14 ऑगस्ट GR रद्द झाल्याच पाहिजे 14 ऑगस्ट GR रद्द झाल्याच पाहिजे देश की सरकार होश में आओ होश में आकर बात करो आदिवासी मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जो देवरी आहे, आज या कार्यालयाच्या समोर आज आम्ही ठामपणे एक आंदोलन उभा केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय त्या ठिकाणचे म्हणजे जेवढेही वसतिगृह येतात त्या सर्वच वसतिगृहाचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। तर आमची मेन मुद्दा म्हणजे मागणी अशी आहे की 5 ऑगस्ट 2026 रोजी जो आदिवासींच्या विरोधामध्ये जो GR निघालेला आहे तो या GR मध्ये असं तरतूद केलेलं आहे की 23 तरतुदी आहेत, पण त्याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव म्हणजे खूप नुकसान आहे विद्यार्थ्यांच्या। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अटी आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या प्रवेशाची क्षमता आहे ती फक्त 26 वर्ष आणि 26 वर्षामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होत नाही, तर त्यालाच सुधारित GR 14 ऑगस्टचा आहे। तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की 30 वर्ष, परंतु जर एखाद्या नोकरीवर जर लागायचे असेल तर त्याला आपल्याला जेमतेम 36 वर्ष आयु असते आणि त्याच्यामध्ये ते आपली जे 26 वर्षाची जी अट आहे ते तर पूर्णपणे रद्द झाले पाहिजे आणि जे 5 ऑगस्ट 2026चा जो GR आहे तो 100% म्हणजे पूर्णच्या पूर्ण रद्द झाला पाहिजे। हो, जर आमचं असं आहे की आदिवासी मंत्री जे आहेत त्यांनी हा GR काढलेला आहे, तर या देशामध्ये जर आदिवासी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या शिक्षणावर किंवा शिक्षण व्यवस्थेवर जर असं काही होत असेल तर आमचं एकच म्हणणं आहे की आदिवासी मंत्र्यांना जर GR रद्द करायचा नसेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा। ची गोष्ट केलं ना सर, तर ह्या GR मध्ये 5 परिशिष्ट दिले आहेत अ ब क ड इ। त्यामध्ये जो पहिला परिशिष्ट आहे म्हणजे अ मध्ये 4थ्या नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये वयाची अट ही 26 केली आहे। 26 वर्षाची म्हणजे 26 अट केली आहे, मान्य करतो 26 केली आहे, तर का 26 वर्षामध्ये जर 25-26 वर्षामध्ये का आमची आर्थिक परिस्थिती का बदलून जाते का जी आम्हाला ही अट लादण्यात आली? बघा, शिक्षणाची ही वयोमर्यादा नाही आहे, मग वसतिगृहाच्या प्रवेशासाठी का म्हणून ही 26 वर्ष ही अट लादण्यात आली? त्याचप्रकारे अनेक प्रकारच्या अशा अटी आणि नियम लादण्यात आले आहे। त्यामध्ये आहे की चढत्या क्रमानुसार यांचा अभ्यासक्रम पाहिजे, चढत्या क्रमानुसार अभ्यासक्रम पाहिजे। बघा, नाही म्हणलं तरी संविधानाने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधून एज्युकेशन घेण्याची परवानगी दिली आहे, तो अधिकार तर सर्वांनाच आहे। जर BAचा विद्यार्थी हा MSW करत असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही, पण हे लोक म्हणत आहेत की BA केल्यानंतर तुम्ही MA करा। हे काही झालं? त्यानंतर यांनी अजून एक अट तिथं लादली आहे की 15 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुमचं गाव येत असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही। बघा, आज आपण सर्व नाही म्हणलं तरी ग्रामीण क्षेत्रातले विद्यार्थ्याच्या गोष्ट केलं तर कोपच्यामध्ये गावं राहतात, कोपच्यातील गावांना जाण्यासाठी सोयी नसते। बघा, जर बसेस अवेलेबल राहते तर मान्य केलं असतं की तुम्ही हे करता म्हणून, पण आमचे गाव कोपच्यात आहे, जर आम्हाला येण्या जाण्यालाच 50-100 रुपये एका दिवसाचा खर्च येत असेल, जाण्याचे 50 आणि येण्याचे 50, तर बघा आमचे आई बाबा हे शेतमजुरी करून आमचं पालनपोषण करतात। जर ते पूर्ण आपली इन्कम जाण्या येण्यामध्येच खर्च करतील तर त्यांना काय परवडेल? ते आम्हाला पोचतील कसं काय? म्हणूनच या कारणास्तव आम्ही सर्व इथं धरणेवर बसले आहोत आणि आमची एकच मागणी आहे की हा GR रद्द झालाच पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे। एकच जीत GR रद्द केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि आदिवासी विकास मंत्र्याला असे आवाहन करतो, जोपर्यंत ते इस्तिफा देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, म्हणजे बसणार नाही।